स्टेशनला ट्रेन पोचली आहे आणि या ठाण्या डब्याची गर्दी बघा। हा स्पेशल ठाण्यासाठी डबा आहे। आमच्या खाडे बंधू बसले आहेत गेटवर, सांभाळून बसले पोरा। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? स्वागत आहे तुमचं मंडळी आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आपण चाललो आहे राजापूरला आणि आजचा जो आपला जो प्रवास आहे मंडळी तो आहे आपला कोकण रेल्वे। आजची जी आपली ट्रेन आहे ती मँगलोर ट्रेन आहे आणि ती सुपरफास्ट ट्रेन आहे। ती CST वरून थेट ठाण्यावरून पनवेल, पनवेलवरून रत्नागिरी, त्याच्या पुढे मँगलोरपर्यंत ही ट्रेन जाते। तर आपला प्रवास असणार आहे रत्नागिरीपर्यंत। तर रत्नागिरीपर्यंत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या जो ट्रेनचा टायमिंग आहे CST वरून तो 9:54चा टायमिंग आहे। तर आपल्याला रत्नागिरीला 3:30 किंवा 4:30 लेट झाली तर पोचायला होतं। चला तर आपण आता आजच्या प्रवासाला सुरुवात करूया। तर आता आपण पोहोचतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला। आता मंडळी आपण पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला। वरती बघा पंखे एवढे लावले आहेत मोठे मोठे। हे रात्रीचं असं स्टेशन दिसतं, केवढं मोठं स्टेशन आहे बघा। तर आता आपण चाललो आहे 8 नंबर प्लॅटफॉर्मपासून ते 18 नंबर प्लॅटफॉर्मपर्यंत हे सगळे गावात जाणाऱ्या गाड्या असतात। आणि पब्लिक बघा किती आहे। एवढी सगळी पब्लिक आहे गावात जायला। तर म्हणजे आपल्याला जायचं आहे 14 नंबर प्लॅटफॉर्मला आणि हे सगळं पब्लिक बघताय, हे सर्व गावात जायला चाललं आहे। आकडे 14 नंबरचं प्लॅटफॉर्म आहे। इथून आपल्याला जायचं आहे, इथून लेफ्ट घ्यायचं आहे। हे बघा, तर आता आपण सरळ इकडे जाणार आहे आणि पहिलाच प्लॅटफॉर्म 14 नंबर आहे। 14 नंबरला लागते मँगलोर गाडी। आपल्याला 14 नंबरवर मँगलोर गाडी पकडायची आहे। भविष्यात मँगलोर गाडी लागलेली आहे। हे बघा 14 नंबर प्लॅटफॉर्मला पोचलो आता आम्ही। गाडी लागली आहे लवकर। किती वाजले? 9:15 झाले आणि गाडी लागली आहे। मँगलोर आहे। हां मँगलोर आणि गाडी लागलेली आहे आणि पब्लिक जाऊन बसलाय पण। भविष्यात आज पब्लिक आहे की नाही काय? ही बघा, ही मँगलोर गाडी आहे। हा डबा दिसतोय, हा ठाण्यासाठी डबा आहे। गर्दी जाम गर्दी आहे। अच्छा यो आहे। तर मंडळी हे आहे आपली मँगलोर एक्सप्रेस आणि हे बघू शकता इकडे पुढे AC डब्यात आणि इकडे पाटी जनरल डब्यात आणि आज गर्दी थोडी कमी आहे। हा आहे टिल्लू गाडी आहे।
तर आता बघूया आता आपण आज काय गर्दी कमी आहेत. पाठी 2 डबे आहेत, त्यातला एक डबा आहे ठाण्यासाठी. 54 मिनटं झालेली आहे आणि टायमावर गाडी सुटते आहे आता. हां चला आता गाडी सुटते. अरे चला म्हणजे आता 1 टाइम ट्रेन निघालेली आहे. हां मला पकडून ठेव. तर आता ठाणा आलेला आहे. बघूया आता ठाण्याला किती लाईन आहे. ठाण्याची लाईन वेगळा असते. ही बघताय ठाण्याची लाईन. ही बघा मँगलोर. खाली आहे रे, खाली आहे, खाली आहे. आता तुम्ही बघताय ह्या ठाणा स्टेशनला ट्रेन पोचली आहे आणि या ठाण्या डब्याची गर्दी बघा. हा स्पेशल ठाण्यासाठी डबा आहे. बंद आहे, बंद आहे. तिकडच लॉक आहे, लॉक लॉक आहे, लॉक. हा गर्दी आज आहे थोडीफार. तर मंडळीने आता ठाणा स्टेशनवरून ट्रेन निघालेली आहे. येत नाही का रे? दोनच आहेत. इंडिकेटरला 4-4 दाखवतात. नाही झालं तेच तर लफडा झालं. तर मंडळी हे बघताय तुम्ही, हे ठाण्याचा डबा. हे आमच्या खाडे बंधू बसले आहेत गेटवर. सांभाळून बसले पोरा. लग्न व्हायचं अजून बाकी आहे. तर मंडळी आता पनवेल स्टेशन येत आहे. आता बघूया आता पनवेलला किती गर्दी आहे.
ये टिल्लू चल आज चल, गर्दी आहे. मला डब्बा देऊन पण तुम्ही इकडे येत आहे. मला कुठला डबा दिला रे बाबा? बिलवाला पनवेलला कुठला डबा दिला? पनवेल डबा नाही, ठाण्यामध्ये असेल. आता पनवेल स्टेशनवर आता निघतोय आणि चला आता मग आपण तुम्हाला थेट भेटू रत्नागिरी स्टेशनला. म्हणजे आता पनवेल स्टेशनवर निघलंय. आता वाजले रे 11:30 वाजलेत. पनवेल स्टेशनवर निघतोय. कोणती ट्रेन आली आहे रे ती? लोकमान्य टिळक मडगाव एक्सप्रेस पनवेलला पोहोचलेली आहे. ही 5 वाजता गाडी येतात रत्नागिरी. आता सीटवर येऊन बसलो आहे आणि आता आपण तुम्हाला भेटू थेट सकाळी रत्नागिरी स्टेशनला. बरोबर 3:55 गाडी आलेली आहे रत्नागिरी स्टेशनला आणि आता आपण चाललो आहे स्टेशनवरून बाहेर चाललो. तर पब्लिक बघू शकता, एवढी रत्नागिरीला पब्लिक उतरलेली आहे. रत्नागिरी स्टेशन आणि समोर बघताय कोकणचे रेल्वे शिल्पकार. हे आहे रत्नागिरी स्टेशन परिसर. वेलकम टू रत्नागिरी. समोर बघताय मँगो सिटीचा बोर्ड लागलेला आहे. तर मंडळी आता मी रत्नागिरी स्टेशनला उतरून 2 मिनटं वॉक करून आम्ही आता मेन रोडला जाणार आहे. तिथून आता आपण बस पकडणार आहे. ती थेट बस जाते आपण घेऊन लांजाला. बाजूला इकडे चहाचं दुकान वगैरे आहे. इकडे रिक्षा स्टँड सुद्धा आहे. आम्ही जाणार राजापूर. मग नेहमी येतो. तुम्हाला 100 रुपये भेटले काय? 2 मिनिटावर किती 100 रुपये? मग 2 मिनिटं चालत गेलं तर
तुम्ही जाताना घेऊन जा आणि त्याला सातवडी पुढे सोडून द्या स्टेशनच्या बाहेर. आता आपण चालत चाललोय. तर मंडळी आता आम्ही आलोय इथं मेन रोडला. काय दिसत नसेल तर आता इथून आम्ही आता वडापाव करणार लांजासाठी. इथून जर तुम्ही खंडा रत्नागिरी खंडा वगैरे जात असाल तर इथून वडापाव मिळतो. इथं ओरडत असतात माणसं खंडाला, रत्नागिरी, लांजा. अरे चालवते थांब जरा पुढे बघतो तीन घे चल तीन घे पुढची गाडी आता ही इको बघूया. आपल्यासाठी लांजामध्ये चालली आहे. आपल्यासाठी म्हणजे थांब मिला अजून ओपन नाही झालंय. तर आता इथे वडापच्या गाड्या लागलेल्या आहेत. ही आता चालली आहे. ही समोरची बघता ही लांजाला चालली आहे. ही पण लांजाला, पण ती भरल्याशिवाय ही जाणार नाही. आले का सगळे? तर मंडळीनं आता आम्ही पोचलो आहे लांजाच्या बस डेपोला. आता एकच बस, ही जुन्यातली बस लागलेली आहे इथे. आणि हे इकडे असा परिसर आहे. आणि लक्झरी वगैरे आता यायला लागल्याच. बस स्टॉपची तर मामाचे स्टॉल आहे. बारीक कॉमेडी करतात. तर आता गरमागरम चहा पिऊया. चहा घ्या, गरम गरम घ्या. गरम घ्या. मिस्टर सकपाल टी स्टॉल लांजा बस डेपोच्या बाजूला. त्यांच्या बाजूला मिस्टर सकपाल. किती आलं? तर आता आम्ही चहा पितोय. तुम्ही आलात तर मस्त की चहा भेटेल तुम्हाला इथे. सकाळची चहा असते यांच्याकडे. सकाळची असतात. हो, नाईट फुल नाईट. फुल नाईट चहा असते. 30 वर्ष अशी. हा बरोबर. हा आम्ही आलो होतो एकदा रात्रीची प्यायला. अशी 30 वर्ष. किती वर्ष? तर रात्रीची मामांच्या इथे चहा असते रात्रभर. दिवसाची नसते ना? दिवसाची चहा नसते. नक्की एकदा व्हिजिट करा. आम्ही मिल कामगार. हा टायमिंग सांगा तुमचा. टायमिंग संध्याकाळी 5 ते सकाळी 6:30. ओनली नाईट शिफ्ट. नाईट शिफ्ट फक्त. ओनली नाईट शिफ्ट. अच्छा. बॉम्बे सोडून आता 20-25 वर्ष झाली. प्रत्येकाला मुंबई टू गोवा हवेला लांजा स्टँड समोर मिस्टर सकपाल. तर आता आपण चाललोय. आता घरी चाललोय. आता तुम्ही एकदम नजारा बघताय बघा. किती मस्त छान असा सुंदर नजारा आहे. हे बघा आता एक नंबर. पूर्ण हिरवगार झाले. मस्त एक नंबर. तुम्ही एन्जॉय करा. तर मंडळी नुकतंच गावाला पोचलोय आता. आणि पाऊस बघा कसा लागतो. एकदम मस्त जबरदस्त लागतोय पाऊस. छान असा पाऊस लागतोय बघा. पूर्ण काळा कुट्टा झालाय. समोर बघा काय दिसेना झालंय. मस्त छानपैकी पाऊस लागलाय.
जस्ट घरी पोचलेलो. तर मंडळी आत्ताच आपण आता घराकडे पोचलेलो आहे. जरा फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आणि आजचा जो आपला जो मँगलोर सुपरफास्ट गाडीचा जो प्रवास होता रत्नागिरीपर्यंत, तर एकदम मस्त ऑन टाईम गाडी होती आणि गर्दी वगैरे कमी होती. आणि आता लावणीचा वगैरे सीझन चालू आहे गावाकडे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.